नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. अगेन मी सांगतो, नंबर 1 आपल्याकडे व्यावसायिक रस्त्यावरती येतात ते. नंबर 2 सगळ्यात महत्त्वाचा पीएमटीचा चाकांचा व्यास टर्निंग रेडियस आणि आपल्या रस्त्याची लांबी रुंदी. बरोबर. जर ती 1 गो मध्ये बसली तर इश्यू येत नाही. मध्ये अडकली की तिकडून जाणाऱ्या माणसाला दम नसतो, तो त्या मागे टाकतो गाडी. मग ते पीएमटी वाले धड मागे घेता येत नाही, तर पुढून टर्निंग रेडियस बसत नाही. ही सगळ्यात मुख्य समस्या आहे. बरोबर आहे का? मुद्दा आलाय म्हणून सांगतो मध्ये जिथं पीएमटी स्टॉपला आमचं म्हणणं तुम्हाला काय, तुम्ही पीएमटी वाल्याशी तुम्ही कोऑर्डिनेशन करा, गाडी तुमच्याकडे दाबून तुम्ही घेतली पाहिजे. रोडला का उभी राहली बघा, तुम्ही यांना ती पब्लिक ना त्यांना नको म्हणतात तू उतरते नको म्हणणे हा पर्याय संपू शकतो कधी. त्यांनी सांगितलं की गाडीवर स्टॉप मध्ये उभी राहील. हे करायला काय अडचण आहे? गाडी टेम्पो मध्ये उभी राहील, हे करायला भटकन गाडी आहे, सातारा गाडी आहे, तिथे पीएमटीला उतरते. नाही, माझं काय म्हणणं दुसरं एक होऊ शकतं. नाही तर तुम्ही मागं जेजुरी नाक्यापाशी थांबवा, तिथे किती वॉकिंग डिस्टन्सवर आहे पीएमटी स्टॉप. जेजुरी नाका आपला हेवी पॉईंट आहे. आहो ते सगळ्यात हेवी गाडी आली ना साईड काय होते इथं साईडला आणि पीएमटीचे टर्निंग आहे ना, पीएमटीचं टर्निंग स्टॉप कशीच करतात. त्याच्याऐवजी माझ्या ह्याच्यानुसार प्रायोरिटीनुसार सगळ्यात महत्वाचा पॉईंट जेजुरी नाकाच आहे. हायवेचा रस्ता आहे, पंढरपूर हायवे इकडून सातारा. मी काय म्हणतोय, पीएमटी जागेला जिथं वळती पीएमटी स्टॉप कशीच, त्याच्याऐवजी जेजुरी नाक्यापासून उतर नाही होणार. नाही जाम होते पीएमटीच्या बॅक साईडला, म्हणजे जे आपल्या टपऱ्या आहेत तिथे भरपूर जागा. विषय असा आहे की या ठिकाणी तुम्ही जमा असं त्यांना कुणी सांगितलेलं नाही. आपण जर विनंती केली नसेल सगळे ऐकणार आहे, त्यांची व्यवस्था आपण केली पाहिजे. ते 10 पण असते सकाळी, काही दिवस पण नसते. माझं एसटीचे अधिकारी आहेत म्हणून बोलतो मी. आता समजा गावामध्ये बाबा एसटी थांबणार नाही, स्टॉपला थांबेल, म्हणजे कुठे आपलं जे मेन बस स्टँड आहे त्याच्यावरती एसटी थांबेल, हे आपल्याला प्रॅक्टिकली शक्य आहे का? नाही साहेब, इंजिनियर पाहिजे. ग्रामीण भागात तिथंच डायरेक्ट गावातली गावात पीएमटीचा स्टॉप द्या सर. फक्त एसटी जी आहे ना, आज उभी राहिली आम्ही त्यांच्याकडे विनंती करणार, पण तू विनंती अंमलबजावणी करा आणि ह्या रोडचे हे करून घ्या. पण ते पण त्याचा असा आहे, माझा अनुभव असा आहे की आज मेन रोडवर तुम्ही जाणार की काय 90% काम झालं तिथं. खाली बाहेर गेले चालतंय. गुरुवार पुढचा बाहेरचा रस्ता वापरा. तुला उपलब्ध मनुष्यबळ जे आहे आता त्याच्यानुसार आता जे सांगताय तो ओनली करणं शक्य आहे का? मूळ समस्या जी आहे ना साहेब, ती आहे मॅनपॉवर सुद्धा. मूळ समस्या जी आहे ती मॅनपॉवरचीच आहे. आमचे लोक असिस्ट करायला असतील त्याला, पण ते सगळं ह्याच्यावर विसंबून पोलिसच्या मनुष्यबळावर होणार नाही. क्रमांक 1 त्या दृष्टीने ती तरतूद झाली. कारण क्रमांक 2 आज ठरवलं उद्या बंद असं होणार नाही. मला त्यांना काहीतरी ठराविक मुदत द्यावी त्याच्यामध्ये. 1-2 मिनिट सांगतो, आपल्याला 24 तास माणूस लागणार नाही. सकाळी फक्त 15 मिनिटं 2 लोक कशासाठी लागणार आहे? 2 बॅरिकेड कारखानी पॅक बांधली आणि ते नंतर चौकात 3 बॅरिकेडचा पट्टा बांधला, इकडून 2 व्हीलर आणि इकडून 2 व्हीलर जाईल असं. खाली भैरवाच्या मंदिरापाशी 2 बॅरिकेड एकत्र बांधले ना, 2 व्हीलर इकडून तिकडे जाते. त्यावेळेस ते 2 वेळा आम्ही केलं होतं ना, त्यावेळेस आपोआप 4 व्हीलर बाहेरनं जात होत्या. पण ज्यावेळेस ते बॅरिकेड परत बाजूला गेल्या त्यानंतर 4 व्हीलर वर यायला लागल्या. पण एक आपल्याला फक्त 15 मिनिटाची काय काळजी घ्यायची,
सकाळी तेव्हा लवकर ते 9-10 वाजता तिथं बॅरिकेड लागलं पाहिजे आणि खाली बरोबर जेवढा पाहिजे त्यानंतर मग गरज पडणार नाही. त्यालाच मॅनपॉवर मॅन पाहिजे. पॉवर पे त्यांचं म्हणणं आहे होमगार्डचे जे आपले आहेत ना सर फोर व्हीलरच बंद करायला लागतील. होय साहेब. होमगार्ड वापरलं तर होमगार्ड वापरू शकतो. फोर व्हीलर होमगार्ड आम्हाला कंटिन्यू मिळत नाही. होमगार्ड जे आहे त्याची रिक्वायरमेंट द्यावी लागते. बरोबर आहे. तेच काकी काय चाललंय फक्त आता काय होतंय आता सणासुदीचं तर फोर व्हीलर जाऊच शकणार नाही. नारायणपूर असेल किंवा कुठं नारायणपूर कोणती गावाचा येणार नाही. शेवटी जेजूरी नागपूर गेले तरी चालतात ते. सगळ्यात- लावून टाकायला लागेल. Barricade दोन्ही बाजूने. हे बघा काय आहे आउट ऑफ बॉक्स करावंच लागतं. बरोबर आहे. Period of time. वॉर्डनच्या बाबतीत एक मेन करू रोडचं लागलंय आपलं म्हणजे मार्गात. वन वे मेन केला आणि आउटसाईड नारायणपूर रोड टू वे केला. आणि त्यात काकी तेच म्हणल्या बाहेरनं आणि सगळ्यात प्राईम इम्पॉर्टन्स मला मुद्दा असा आहे जमा करायचं मालाच्या का? मालाच्या नो गाडीत पार्किंग तुमचं time गाडीला आहे. दंड पार्किंग त्यांना असला पाहिजे. ते आपण ठरवू. आपण ठरवू ना त्या. कुठे घेऊन द्यायचं. नाही ना 10-11 वाजेपर्यंत 10 आपलं 9 तर peak timing आहे. 9 पर्यंत टायमिंग हा बरोबर आहे. 9 पर्यंत गाडी येऊ द्या. आणि संध्याकाळी 8च्या पुढे येऊ द्या ना. संध्याकाळी 8च्या नंतर रात्री येऊ द्या. नाही आउट ऑफ बॉक्स तुम्हाला करावंच लागेल नाही तर होणार नाही. ते कधी बी येतं 2 तास. अध्यक्ष बरं का तुम्हाला मी मागाशी विनंती केली व्यापाऱ्यांचं थोडं सहकार्य पाहिजे. 8 तुम्ही म्हणता दिवसभर मोठ्या गाड्या आल्या पाहिजे तर कसं करायचं? हो पण त्यांना टायमिंग द्या ना तुम्ही 10 वाजेपर्यंत या. आणि दोन गाड्या आमच्या घरापाशी उभ्या असतात दिवसभर. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की हे करत असताना आम्हाला फोन नाही आले पाहिजे. हा बरोबर हा, हा. पुन्हा आणि तुम्ही आला तरी सांगायचं म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे सांगा बाबा आम्हाला जर ह्याच्यामध्ये फोन नाही आले तर आम्ही हे करू शकतो. आता माझ्याकडे 100 टक्के खाली गेली पुण्याकडे 20 टक्के गाडी व्यापाऱ्यांच्या फोन जबाबदारी घेण्याची गाडी गाडीने कोणी फोन नाही करायचं. सासवडचं वाटलं आपणच करून घेतो. आपणच म्हणतो म्हणजे दंड भरा पहिला. फोन नाही आले पाहिजे मुख्य ठिकाणी फोन नाही आले पाहिजे. दोन्ही यंत्रणा सगळ्यांनाच म्हणतोय मला एकट्याला नव्हे. पोलिसांना काय नगरपालिकेला पण फोन नाही आले पाहिजे. शिवणला त्यांना आपण तेच म्हणलो. आपला माणूस आहे, आपला माणूस आहे, बरोबर करा. हे कसं आहे माहिती का तुमच्या गरजा तुम्हाला जास्त माहिती आहे. कोणाकडे किती वाजता गाडी येऊ काय काय बाजारपेठेत तुम्हाला हे जे आपण टाईमस्लॉट ठरवतोय ना ह्याला डिस्टर्ब करणारी ती नाही पाहिजे वाहन. आलंच नाही पाहिजे. तेच टायमिंग तुमच्या पद्धतीने करा. सगळ्यांशी चर्चा करायला लागलं तर. आणि कसं आहे आपल्याकडे इतकं पण हे नाहीये. आपल्याला पीक आवर्स जे आहे ते सकाळ आणि संध्याकाळचे 3-3 तासच चालत. सगळ्यात जास्त एरिया हाच आहे एवढाच फोकस. बाकी गावात कुठं तेवढाच क्राऊड असतो. नाही नाही आम्ही हे आहे ना एसटी स्टँड समोर तो show. स्टँड पासून अलीकडे जेजुरी नाका आणि त्या गाड्या अलीकडच्या पार निम्म्या रस्त्यापर्यंत लागायला लागल्यात. आता सहमती म्हणजे काय पहिलं दिशादर्शक बोर्ड लावणे. मेन रोड बाजारपेठेतले रोड आहेत ते सम पार्किंग साठी ठेवणे. तिसरं आपल्याला ते मारले तिथं 2 व्हीलरची पार्किंग होतं. इथं चुकून काय झालं 4 व्हीलर लोक पार्किंग करायला लागले. त्याच्यामुळे ते आता काय तिसऱ्या रोडला गाड्या पुढे उभ्या त्या आणि त्याच्यामुळे तिथं अडचणी यायला बेकार झाले लोक तिथं जात होते सगळे. ते पण झालं. नाही काही पलीकडे पण तिथं फोर व्हीलर two wheelerची टायमिंग करायची पाहिजे. 4 व्हीलर झाडी सावली अगदी घरातल्याच झालं सगळ्यात महत्वाचं आहे ना या गाड्या कुणाच्या आहे ज्याचा गाळा आहे ना त्या गाळा मालकाच्याच गाड्या आहेत ते लावतात सावली लावून. त्या गाळ्या मालकाला सांगा तू 2 व्हीलर वर येऊन तुझी गाडी घरी लाव. जे काय करतात ते 2 व्हीलर आणतात बाजारपर्यंत. ती चुकीचं आहे. दुकानदारांनी गाड्या मोठ्या आणूच नाही. एखादी 2 व्हीलर घेऊन ये तुझ्या दुकानात पुढे लाव. या 4 व्हीलर लावतात आणि निवांत जाऊन बसतात. बरं का साहेब आपण तिचे सर ह्याचं आहे ना साहेब नियमावली प्रस्तावित जी आहे ना त्याला व्यापक प्रसिद्धी देऊ
आणि मग इम्प्लिमेंट करू. मी काय म्हणतो साहेब, मला माहित नव्हतं आणि अचानक कसं काय केलं असं होणार. त्यासाठी सीओ साहेबची बाईक, तुमची एक बाईक आणि पीआय सरांची एक बाईक. मी काय म्हणतो साहेब, एकदा आहे ना आणि ग्रामस्थ म्हणून सकाळची बारी तुम्ही एकदा आपण फिरू. उद्या परवा जेव्हा वेळ होईल ना तेव्हा सकाळची बारी एकदा फिरू. म्हणजे काय परिस्थिती तुम्हाला लगेच लक्षात येईल. सकाळची तुम्ही वेळ काढा. मी दोन वेळा बोललोय, परत एकदा वेळ काढा तुम्ही. आपण सगळे फिरू गावात, मग तुम्हाला सत्य परिस्थिती समजेल काय ती. बघा कधी येते, उद्या परवा कधी सांगा तुम्ही. आणि ज्या ज्या ठिकाणी दुकानदारांनी त्यांच्या दारात पार्किंग केले त्या त्या ठिकाणी त्यांनी पार्किंग सोडून ती जागा सुद्धा दुकानामध्ये ॲक्वायर केली. बऱ्याच ठिकाणी ऑब्झर्वेशन आपण केलं, अतिक्रमण पार्किंग केलं काय होईल पार्किंग मलाही सांगता येत नाही. भयंकर परिस्थिती काहीच नाही. ती येऊ नये म्हणून तर बसलो एकत्र आपण. म्हणून सांगतो तुम्हाला की त्याची काळजी घ्यायला पाहिजे आपल्याला. आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, सोमवारचा बाजार किंवा इतर दैनंदिन बाजार तो रस्त्यावर कंट्रोल व्यवस्थित पाहिजे. म्हणजे फार मी 1-2 वेळा बघितलं होतं PMT स्टॉपमध्ये अक्षरशः हे शेतकरी संघटनेचे बघा, आंदोलन सांगा. गाडी बाहेर निघते तिकडून पण आणि आज शेती तिकडं म्हणजे मी स्वतः उठवली ती लोक आणि मग त्यांना आतमध्ये बसवलं. फार ते काय होतंय त्यांचं कॉम्पिटिशन मध्ये इतके बाहेर 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 म्हणजे आपल्या नगरपालिकेच्या प्रशासनाने काय करा, ते सगळा बाजार आतमध्ये करा. कुठं आतमध्ये अक्षरशः सोमवारची म्हणजे फोटो काढा, मोकळी असते. मोकळी अख्खा बाजार बसला. आमची विनंती सर काय माहिती आहे का? ह्याला काय अडचण आहे का? सगळा बाजार आज बसू शकत नाही खालच्या मंडईत. आता फ्रूट मार्केट चालू आहे, पॅकिंग 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत चालतंय. त्या लोकांनी काय करायचं? नाही ना, बस पॅकिंग 3 वाजेपर्यंत चालते. एक मिनिट ना, पॅकिंग आहे ना. हा तिथं मोकळ्या गाड्या लावतात काकी. नाही सोमवारचा बाजार तिथं आठवडे बाजार भरू शकणार नाही बसणार, कारण एकच कोपरं नीट झालंय काकी फक्त. नाही घेऊ ना ते ग्राउंडला पण पूर्ण हे करून आता घेऊ. काय आलंय काकी, अमरचा इथं वांडेकर बिल्डिंग पासून ते पार कुठं जातंय माहिती का? खाण्यापासून तसं जातंय आणि साडेआळीच्या नेताजी चौकापासून भरतो, बोंबिलाळी पासून भरतो. एवढा पहिला बाजार तिथं जागा नाही पुरली तर पलीकडे बोकिलवाडा आपण आता स्वच्छ केलाय, त्या बोकिलवाड्यात बसू द्या. तिथं जागा नाही पुरली अजून तुम्हाला, तर मग आपला तुमचा जो रोड आहे तो नेताजी चौकापासून वरचा रोड घ्या, तो रोड घ्या. गरज पडेल तसं आपण वाढू, पण पहिलं आतमध्ये बसू द्या. जसं लागेल तसं वाढवून बाजारात बसवा आणि नंतर राहिलेली कुठे बसायचे तिथे बसवा. आणि PMT रोडची काळजी सोमवारी आपल्या गावातली सगळी लोक आहे ना, आता आपण काय करतो, आपल्या 4 व्हीलर आहे, तर सोमवारी आपण सगळेच गावातली लोक आहे ना, आता भाऊ असेल, सर असतील, आम्ही असेल, 4 व्हीलर कुणीच काढत नाही. कारण सोमवार आपण त्या लोकांसाठी व्यवस्थित ठेवतो. फक्त त्या लोकांनी ना 5 फुटाचं मांडून मागच्या साईडला बसलं पाहिजे, लय वारा आलं नाही पाहिजे. दुपारची एखादी मैत न्यायची म्हणलं ना तरी अक्षरशः इतकी बेकार होती परिस्थिती की 2 जणांना एवढं बेकार होतं आमच्या इथं दवाखान्यात. आणि लोक आमच्याकडे असे बघतात की आम्ही लय मोठे भरपूर चर्चा होईल, चर्चा भरपूर होईल. आपले जे 2-3 मुद्दे आहेत ना त्याची अंमलबजावणी पहिली करा, मग पुढे हे जे म्हणतायत ना त्या पद्धतीने आपल्या पाहणी दौरा घेऊ लगेच. हो, आणि एका मीटिंग मध्ये सुटणारा विषय नाही. एका मिनिट कधी येत आहे, कधी नाही आमचं काय नाही. उद्या सकाळी, उद्या सकाळचं टायमिंग फिक्स करा. उद्या सकाळचं टायमिंग नको, किती वाजता? 9 वाजता. नाही सकाळचं तुम्हाला दिसायला पाहिजे सगळ्यांना की हे काय पीक टायमिंग निवडा, 11 निवडा. बरं का साहेब, तुमच्या बाईट मध्ये एक मुद्दा हा आला पाहिजे की सासवड मध्ये जेवढे दुकानदार आहेत जे 4 व्हीलर घेऊन येतात त्यांनी आपलं 2 व्हीलरवर आलं पाहिजे. आणि तालुक्यामधले ऐका ना, राजकीय लोक जी येतात ते दिवसा सकाळी 8ला गाडी लावतात, ती 9 वाजेपर्यंत इथं जातच नाही. त्यांनी सुद्धा पार्किंग लॉट मध्ये गाडी लावावं. त्या गाड्या काय करतात, झाडाखाली या कोपऱ्यात लावतात सगळीकडे. एवढ्यासाठीच की त्याच्यामध्ये व्यावसायिक राजकारणी असा कोणताही भेदभाव नाही, गाड्या दिवसभर लावतात. 4 व्हीलर नाही म्हणजे नाही. लावली तर पार्किंग घ्या ना मग. विषय वाढत जाते साहेब. आपल्या सकाळी उद्या 10:30-11 वाजता 11 वाजता 11 वाजता काय अडचण नाही बघायला, काय करता येईल समोर चव्हाण साहेब, आणि स्टँड पुढचं काय करायचं?
कुठल्या स्टँड पुढचं निम्मा रस्ता पॅक होतो त्या हातगाडीवाल्यांमुळे हे ना फास्ट फूड हा फास्ट फूड वाले इतके किती गाडा 10 फूट पुढं त्याच्या पुढं खुर्च्या आणि त्याच्यावरती त्या बसत्यात लोक निम्मा रस्ता त्यांच्याकडनं पॅक काय आपण होतो. घेतो का पावती बिवती पत्कर वगैरे अपेक्षित काही? नाहीये म्हणजे अतिक्रमणच आहे. पेमेंट लेआउट आहे जे भाजीपाला पलीकडे असतात फुटवाली त्याच्या अलीकडे भरपूर जागा आहे नगरपालिका ATM मशीन हा 100% आणि ATM मशीन आहे का किती खूप मोठे त्या गाड्या किती काम लावायचे रस्त्यावर असं काही नाही पूर्ण ना ते लावा नाही तर मधला रोड परत तिथलं उचलणार स्टेक होल्डर म्हणून तुम्ही जर त्यांना पुरवठा नाही पुरवठा असा विचार करत बसले ना तर ते प्रत्येक गोष्टी सोल्युशन देऊ शकत नाही. बरोबर. हॅव टू डू तो हॅव टू डू. तिथे 10-11 वाजे पण बसतात ते त्यानंतर आईस्क्रीमची गाडी वगैरे आईस्क्रीम बी हे दिवसभर एसटीच्या येतात आम्ही तर सांगतो इथे हे म्हणतो 11 साडेनऊ वाजता रहदारीचं कळायला पाहिजे ना आपल्याला. होय त्या हो गुरु साहेब वाटण्याच्या रोडला गुरु साहेब स्टँड पासून जो आता सगळे विषयी बोलता येत नाही सगळे विषय बोलता येत नाही फिनिश करून घ्यायचं ते सगळं कोण इथं हे करणार नाही आम्हाला काही कळत नाही तुम्ही काय बोलताय. झाले की त्याच्यात आपल्या हक्क घेऊन ठरवायचं ते काय बाबासाहेब आलते ठीक आहे. मग त्याच्यात बघा जागा कुठं असेल कुठे येतो म्हणतात. सर माझं असं म्हणणं आहे की जे आपला ही झालेलं आहे फेरीवाल्यांचा सर्वे जो झालेला आहे तर त्या सर्वेवाल्यांनाच बसायला जागा द्या. म्हणजे जिथं बसतात मागं सरून तिथपर्यंत त्यांची जागा जी आहे तिथं द्या. पण जे नवे येतात त्यांचा विषय तुम्ही तुमच्या पद्धतीने कारवाई करा. त्यांनी कशी जागा दिली तेवढ्यामध्येच बसलं पाहिजे. ते काय करतात पुढं पुढं आले की रस्ते परत लिमिटेड आकडा नाहीये की आज फेरीवाले 10 आहेत तर 10च राहतील. उद्या कदाचित 12 होतील किंवा 9 बी होतील. जेवढे येतात तेवढे फक्त आपल्याला झोड वगैरे नीट करून आहे ना. आता आपण जसं हडकूमध्ये खवगल्ली केली एरिया केला तसं आपल्याला ह्या पण लोकांना कुठंतरी तिकडे ऍडजस्ट करून ते एका जागी करावं लागतं. कारण ते सगळं लाईनला बघितलं का नारळ वगैरे सगळी लाईनच लागली त्या बाजूने पूर्ण लाईनच लागली. म्हणजे त्या उत्तर ताब्यापासून जे चालू होते ते पूर्ण ह्या रोड पर्यंत इथपर्यंत येतात. सकाळी 10:30 वाजता आपण भेटू सकाळी. ते काय होतं काय किती चर्चा केली ना सांगितलं ना काय हे नाही काय जे आता कशामुळे लाईट जातात त्या पार्किंगचं देखवायचं असेल ना तिथं आणि गर्दी अफाट असते विसर्जन दिवशी त्यावेळेस लाईट घालवावी लागते तिथे ऍक्च्युअली जाते म्हणजे घालवायलाच लागतील. लाईट जेजुरी नाक्यावर पण बरं गाड्या लागतात. हो नवीन कंपाऊंडच्या बाहेर लागतात. जीसीपी येते ते त्याच्यामध्ये. हे एक म्हणून तुम्ही कसले म्हणले हे दिलेत म्हणून पूर्ण प्लॅन 2 कॉपी दिलेल्या आहेत. कॉपी आहे काय कधी आता मी देतो टाइम बिंग तुम्हाला नंतर आपण येतो. तिथलं तर नाही आता गाड्या लागतायत जीसीपी लागतात त्याच्यामुळे ट्रॅफिकला जास्त अडचण होते. पण गाड्या येऊ शकत नाहीत. एकच गाडी 2च गाडी एक खालून एक एक वरून जाणार. तिथला जो स्पॉट त्यांचा हात हो थोडं ठराविक ठिकाणी आपण नियंत्रण ठेवलं तर होईल सुरुवात ते तर तुमच्या असतातच लोक त्यांना तेवढं सांगून टाकायचं ते. कोण असतं त्यांचे जेसीबी वाले लोक कोण आणि आपल्या ह्याच्या पुढे पण सगळे व्यावसायिक आहेत का? सगळे व्यवस्थित तिथे पण काय गाड्या कुठले लागतात. पोलीस स्टेशनला इतर पार्किंगचे सगळं बाकी नंतर जागा सुद्धा पुरणार नाही तुम्हाला. आणि काही याच्यात काय होतं कधी कधी ते बीचच्या गाडी वगैरे मिळतात आपल्याला त्यातून मग आपण आतमध्ये इतर गाड्या नाही आहेत बाईक कुठल्या सगळ्या अपघातातल्या आणि पुण्यातल्या गाड्या खूप सारे लोक लावून आरटीओ येतात ना
दुसऱ्या कुठल्या गाडीला असतात आणि बीच पकडले तर लागतो आपण. मोठी गाडी ट्रक वगैरे आपली जावं लागत नाही ना. मोठी खडकीत जाऊ द्या खाली. आता एकंदरीत सारांश असा आहे की सारांश असा आहे की आपण आधी जनजागृती केली पाहिजे याची सगळ्याची. त्याबरोबर आपल्या मेन रोडला वन वे करणे, मोठ्या 4 व्हीलर अलाउड न करणे, तसेच समविषम पार्किंगच्या बाबतीत समविषम करणे, दिशादर्शक बोर्ड साईन बोर्ड लावणे, त्या सगळ्यासाठी दिशादर्शक बोर्ड लावणे आणि म्हणजे मेन रोडला 4 व्हीलर बंद करायच्या. तसंच ती मेन रोडची डायव्हर्जन करून वन वे करून दुसरीकडे बाहेर काढणे. त्याचप्रमाणे रस्त्यावर असणारे हॉकर्स त्यांचे म्हणजे विस्तार म्हणजे दुसरीकडे मायग्रेट करून त्यांना रिलोकेट करणे. दुसरं आपल्याकडं अजून आहे की पार्किंगचे स्पॉट नव्यानं अजून आयडेंटिफाय करण्याचं गरजेचं आहे. आता 2-3 स्पॉट दिसतात परंतु ते पण लिमिटेड आहे. पार्किंग स्पॉट असे पाहिजे की कन्व्हिनियंट पाहिजे म्हणजे ग्राहकांच्या पण सिटीजनच्या. बाजारपेठेत जर जवळपास असतील रिकाम्या जागेत खड्या बकरी असतील, बकरी काही डेव्हलप होत नाही, त्यांना लेटर देऊ टाका. त्यांनी बकरी डेव्हलप करणार नाही तर सध्या पार्किंगला वापर करून टाका त्याचा. गावात जे असतील ते करा ना, बरोबर ना. त्यांना लेटर द्या अगोदर पण कळवून प्रत्येकाला. जर त्यांनी केले डेव्हलप तर ठीक आहे, नाहीतर आपण साफसफाई करतोय तेव्हा नाहीतरी आपण आता बकरींना टॅक्स लावतोय मॅडम. आपण स्वच्छ करून घ्या पार्किंग करा ना. आपण पार्किंग तात्पुरतं केलं तरी चालू ठेवताय तिथे सुद्धा. बरेचशा बकरी गावामध्ये गावठाणात तर भरपूर आहे. उद्या तुमचे बरं का ते ट्रॅफिक वाले सगळे लोक आपण सोबत जरा मागू ठेवलं आणि ठरवूया कसं काय. हो, आणि त्याबरोबर बाजारचं नियोजन व्यवस्थित पाहिजे. मंडईला वेगळा प्लॅन लागणार पाहिजे. बाजार हा पहिल्या मंडईतनं सुरू होईल आणि नाही जागा पुरली तर बाकी जे आता सांगितलेले स्पॉट आहेत म्हणजे साळ्या इकडला भाग, थोडा खाली नेताजी चौकाकडला भाग किंवा इतर तिथल्या बाजाराच्या जवळचा भाग इथं पहिलं ऑक्युपाय करावं. कारण आता PMTच्या स्टॉपकडे ती येणारा बाजार थांबला पाहिजे. अजून काय सूचना आहे? मजूर अड्डा स्थलांतरित करणे, मजूर अड्डा तो केलाच पाहिजे तिथंच खरं. त्याला जागा रायला खाली होईल का जागा जेजूर नाक्याच्या खाली? जेजुरी नाक्या उभी जेजूर नाका फ्री ठेवा. जेजूर नाका जेजूर नाक्याला एवढा जागा जी आहेत ना प्रांत ऑफिसच्या अलीकडे खाली जी मोकळं रोड द्या समोर तिथं होऊ शकतो तिथे घेतलं की परत रोडलाच येणार ती रोडलाच येणार. आपण स्मशानभूमीला जातो ना ती मोकळी स्मशानभूमीला तिथंच करायचं. स्मशानभूमीला एंट्रन्सला केलं नाही येणारे जे लोक आहेत शेतकरी स्पॉट स्मशानभूमीचे स्टार्टिंग पॉईंट तिथं व्हेकल सुद्धा लागू शकतील. जे गरजवंतांचे येतात ना त्यांच्या व्हेकल लागतील तिथे. हडकीमध्ये घेऊन ना तिथे हडकीचाच एंट्रन्स दोन तास असतात लोकांना किती 8ला येतात. संध्याकाळी 10ला ना 11ला दहा पर्यंत असतात. सकाळी 10 पर्यंत ना, मग 2 तासाचाच रस्ता प्रश्न आहे. कारण त्याच्या पुढे कोणी शेतकरी घेऊनच जात नाही. बाकीचे गँग आहे ना ते स्थानिक लोक जे आहेत ना ते त्यांची खाजगी जागे ते डेव्हलपमेंट आणि आरक्षणाचा विषय नाही का तो. आपल्याला तात्पुरतं 2 तास म्हणजे आपण काय कुठलं सांगायला लागेल आपल्याला. करत नाही किंवा त्यांना आरक्षण टाकत नाही आपण त्या जागेवर. कन्व्हिन्स करावं लागेल आपल्याला. नाही आरक्षण नाही टाकू शकत आपण, फक्त तात्पुरतं त्यांना विनंती कन्व्हिन्स करू आपण. मी करतो कन्व्हिन्स. मजूर अड्डा आणि कसं आहे ते दाणे येण्याला पण रस्ते आहेत त्यांना. JCB बाबतीत त्यांचा प्रॉब्लेम आहे. त्यांनी JCB तिथूनही हटवले मागच्या वेळेला. पण मजूर अड्डा आपण त्या ठिकाणी घेऊ. JCB नाही जमणार साहेब. ते कमर्शियल आलं त्यामुळे त्यांची तयारी नाही. वॉर्डन किती नाही JCB कसे ज्याचे ते त्यांनी प्रश्न त्यांचा ते कशी देतील खडकीमध्ये कशी ठेवून नाही ते नाही देणार JCB. कोण म्हणतात JCB कोण म्हणतात? नाही एक वॉर्डन JCB प्रायव्हेट आहेत ना. नाही कमर्शियल आम्ही वॉर्डन माझा पेमेंट कमर्शियल आहेत ते.
कमर्शियल कमर्शियल आले ज्याचे त्यांनी ते केलं पाहिजे सोय ते नाही ना लावून तिथे पेमेंट अपेक्षित किती असतं? फंड आपल्याला भत्ता म्हणजे 15,000 अपेक्षित आहे. हा, मी एक 10 म्हणलं तर मला 1.5 लाख रुपये मंथली जाते ते. मग मला ह्याचं रिटर्न कशातनं देणार सांगा? आता विषय असा आहे, आम्ही ते पावत्या जे काढतो ना त्या पावत्या आणि रिटर्न म्हणजे आमच्याकडे असते, ते काढलं जाते ते आपल्याकडे राहिलं नाही. आमच्याकडे राहिले ऑनलाईन तोच विषय सांगतो मी. आता तोच विषय आहे. जर आपण सपोज आमच्या नगरपालिकेच्या पावत्या दिल्या, नगरपालिकेच्या जसं बाजार गोळा करतात तसं, तर ते कलेक्शन आमच्याकडे राहील का? आमच्याच लेवलला फक्त तुम्ही कंट्रोल करायचं. आपण त्याच्यात वाटल्यास ते होईल ना आपल्याला. म्हणजे सपोज आम्ही 50 रुपये नो पार्किंग फी लावली एखाद्या ठिकाणी, एक पॉलिसी करू आपण ठरावासाठी. ते पैसे आमच्याच नगरपालिकेच्या पावती मार्फत आम्हाला कलेक्ट होतील का? म्हणजे मला तुमच्या कायद्यामध्ये जशी प्रोव्हिजन असेल तर वाय नॉट. तुमचा माणूस लागेल सर सोबत, आमचा पोलिसांचे आणि तो आता आपला पोलीस बस पावती तो फाडेल, पैसे ह्याच्याकडे फक्त निगराणी तुमची. पैशाची जर अकाउंटेबिलिटी आहे. हा, ते काय मिसयूजची तक्रार जास्त होते. मिसयूजची तक्रार जास्त होते. पावती आम्ही प्रॉपर देणार नगरपालिका. जसं बाजारचा टॅक्स गोळा करताना बायकाला आपण फेज वाईज गेलो ना, हे तर पहिलं केलं पाहिजे. हे जर सक्सेस झालं आपलं जे आहे ना तिथं तुम्ही चेक करा किती जागा मुख्य. हा, किती जागा मुख्य बघा ना तुम्ही. यस, ते पुढचं म्हणते गाड्या किती आहेत. संपला विषय. एका बाजूला जास्तीत जास्त कॉम्प्लेक्स पर्यंत जेजुरी नाक्यावर ट्रॅफिक जाम होतं. त्याचं काय मार्केट एवढं मोठं नाही आपलं. ट्रॅफिक जाम अख्खं मार्केट 100 स्पीड ब्रेकरमुळे होतं. आता ते अख्खं मार्केट काढतो किती मीटर होतं पण पर्याय नाही का? काय करणार? जागा मोठी आहे, तिथं पावती जागा काय लावले ना ते पावती सुरू अलीकडे पलीकडे स्पीड ब्रेकर होते. पुण्याला आम्ही गेलो कुठं पुढे एक दोन स्पीड ब्रेकर तसे बोनस ठेवले. काय ऑप्शन? मंडे पार्किंग लागते खाली. आणि आपल्याला काय कोणाला दंड घ्यायचा ही भूमिका नाही, पण वळण लागली पाहिजे. त्यामुळं ही पहिली जागा आपण आयडेंटिफाय करू, तिथं व्यवस्थित करून इथं आखून घेऊ आणि इथं पहिलं चालू करू. ते सपाट करून तिथं केलं की भरपूर बसतं. ते इम्प्लिमेंटेशन लवकरात लवकर होतं. येस येस करू शकतो आपण. गाडी तर त्याच्या मागची जागा करू शकतो आपण. काय चालतं? सगळ्यांनी इच्छाशक्ती ठेवली तर लगेच होईल. रोज याच्यावर काम केलं पाहिजे. मला ते होतील ना, ठराविक तर होतील ना जाणारे गावात. एक माझी पीएमटी वाल्याला पण विनंती आहे, तुमचं जे स्टॉक केलाय आणि बाकडे ठेवले त्यांचं काय झालं, स्टॉल ते जे टॉयलेट किंवा त्याचं बूथ आहे ना ते पुढं आहे. पीएमटी आतमध्ये जातच नाही, ते बाहेरच्या बाहेरच होत आहे सगळं. बरोबर, ते त्यांनी आतमध्ये नेले ना, आतमधून करून प्रवासी आले तरी चालू पीएमटी वाले दोघाही अधिकाऱ्यांना विनंती आहे सासवडकरांच्या वतीनं की गाडी तुम्ही उभी करताना लेफ्ट साईडला पार्किंग केलीच पाहिजे. आता तुम्हाला आमच्यापेक्षा तुम्हाला नियम जास्त माहिती आहेत. बीएमटीच्याच गाड्या रस्त्यात आता ही भरपूर आहे ना मग ते प्रवासी ही जागा पूर्ण मोकळी आहे, ही पूर्ण मोकळी आहे, ही कधीच पीएमटी वापरत नाही. बरोबर, इथनं चालू असतं आणि हे सगळं त्यांनी बासायचं बाकडं वगैरे सगळं पुढे ठेवलंय. ते सह्या कोणी घेतल्या? ते पीएमटी अधिकाऱ्याचा नंबर आहे का? लावले फोन गेल्या
त्यांच्या गाड्या आणि हे मोकळं झालं ना बस व्यवस्थित वळून पुढे जाऊ शकते किंवा अलीकडे थांबू शकते. त्यांच्या काय होतंय गाड्या तिथेच थांबतात, तिकडच टर्न मारल्यामुळे तिथेच थांबतात, तिकडेच थांबतात ते. पण ते आज जाऊन वळली पाहिजे गाडी. ती लांबून आली आणि हे बरं का आणि ह्याला एक आहे सर, म्हणजे हा जर मोकळा झाला ना रोड तर पीएमटी हिथून अशी येऊन इथं येऊ शकते. येस येस हा मोकळा पाहिजे दिस इज रोड. ऑल डुएबल. हा. काहीच नाही रॉकेट सायन्स येऊ शकतं. म्हणजे इथं सर आणि ह्याला टर्निंग रेडियसची बी आवश्यकता नाही. पीएमटी सरळ इथं येईल, काही रेडियस द्यायची गरज नाही. इथं येईल आणि इथं वळून इथं जाईल. सर तिथं खांबे एक इलेक्ट्रॉनिक तो बस काढता येईल. तुम्ही साहेब स्पॉट व्हिजिट करा. तुमच्या डीवायएसपी ऑफिसच्या समोर सुद्धा आत्ताची परिस्थिती तुम्ही आत्ताच गेला तर तिथं परिस्थिती गंभीर आहे. गाडी 4 व्हीलर वरून अडकत नाही. शहराचीच परिस्थिती गंभीर झाली म्हणून एकत्र जमलोय आज आपण. परत मागे हायस्कूलच्या तिथं नाही. ही परिस्थिती काय आहे साहेब, तुम्ही स्पॉट व्हिजिट केल्याशिवाय सुटणार नाही. नागरिकांच्या सूचना वेगळ्या येणार, अधिकाऱ्यांच्या सूचना वेगळ्या येणार. उद्या तुम्हाला सकाळी निर्णय घ्यावा काहीतरी लागेल. नाही उद्या सकाळी 11 वाजता सगळे एकत्र पाहणीसाठी येणार आहे आणि बघू. आणि तुम्ही म्हणताय ते तथ्य आहे, अडचण आहे म्हणूनच आज जमलोय आपण एकत्र. हे फेज 1 मध्ये ज्या गोष्टी करणं क्रमप्राप्त आता तातडीने आहे ते करणारच आहे. साहेब अशा 3, 4 ते 5 मिटिंग झालेल्या आहेत. इम्प्लिमेंटेशन 0 झाले तिथून मागे. नागरिकांच्या काही सूचना आहेत ते सांगा ना तुम्ही, म्हणजे त्याच्याप्रमाणे डीवायएसपी ऑफिसच्या समोर साहेब हडकोतून खाली येताच येत नाही. तिथं जर 2 गाड्याचे व्यापारी बसतात रस्त्यावर येऊन, रस्त्यावरून गाडी वळवता येत नाही. इकडे पुणे तिकडे वळवता येत. त्याला म्हणा आता पहिलं काम तुझं असेल नाही मीटिंग संपल्यानंतर तर ते रस्ता खुला करायचं करशील मग. त्याला पहिले काय केलं आता साहेबांनी सांगितलं की ती अख्खी मार्केट आहे ना आचार्य पलीकडचं जे ग्राउंड मोकळं तिथे शिफ्ट करायचे कमी नाही हे जे म्हणतायत तो मुद्दा म्हणताय की 2 जर गाड्या आल्या तर येऊ शकत नाही. त्याला पर्याय असे की पलीकडचे जे अनऑफिशियल बंद राहिले ते चालू झालं खुली करायची आणि तात्काळ प्रभावाने चालू झालं. आणि रस्त्याचे तिथलं जे आहे ना ते अलीकडे बसवलं शेतकऱ्यांना व्यापारी रस्त्यावरून म्हणून ते आता उत्पत्त त्याला काय पर्याय नाही. बरं का रे गरुड साहेब, इथनं मीटिंग संपल्यावरती पहिलं काम तुम्ही करणार ते रस्ता मला खुला करून फोटो टाकायचे आणि लोक तिकडून जात नसतील तरी बळच घालवायचे. हा रस्ता फक्त जाण्यासाठीच आहे. आज दहीहंडी मध्ये बंदोबस्त हा ऍड कर आणि आजपासून ती सवय लागली पाहिजे तो रस्ता चालू होईल. दहीहंडीला परवानगी आपण दिली काय, रस्ते बंद केलेत रोड नाही. आता हाटकोचा तर रोड बंद झाला, तुमचा मंडप पडलाय आता रोडवर आपल्या तिथे पण बंद झालं. त्याला काहीतरी नियमावली पाहिजे. इथलं बंद आहे, चांदणी चौक पण बंद आहे. नाही, आतमध्ये करून मेन द्या. चौकातच रोड बंद झाले. पण त्यांना स्पष्ट सांगितले रोडवर कुठलेही मंडप चांदणी चौक पण बंद आहे. आपण चौक बंद आहे. चांगलं आम्ही पाहिलं तिथं काम मंडप चालू आहे. आता काकींचीच गाडी येत नव्हती पुढं. हा रस्त्यावर जावेत नाही ना, हा रस्त्यावर मंडप टाकलाय. तुम्ही सांगू काय काकींचीच गाडी तिथं निघत नव्हती. बरं का साहेब, डीजे बंदी बरं का, लोकांना डीजे नाव देतात. फार आवाज लाईटला बंदी मोठ्या. नाही, परवानगी देताना विचार करून मला बंदी आहे, द्या. पेपरला राहत नाही का? विचार करून द्या. आतमध्ये करून द्या. गव्हर्नमेंटचा GR आहे आजचा. मैदान आहे एवढं. GR आहे. विचार करू द्या त्यांना दहीहंडी करायचं. दंड करा ना पुन्हा ते, किंवा न्या आतमध्ये. ते गोकुळ स्वीट आहे जवळ लावणार आम्ही म्हणले. मग नाही ते नाही एक तिथं रोड- साहेब 8 वाजता लावलाय त्यांनी अख्खा. त्यांनी मी स्पष्ट विचारलं. जावेद काम करतोय, जावेदला फोन करा तुम्ही. होय, कन्हैया चौक बंद आहे. पूर्ण बंद आहे. रोडवर नाही दाखवून येत नाही. साहेब दहीहंडीबद्दल एक सूचना करावीशी वाटते. कारण आता दहीहंडी करताना किती माळे लावले जातात. चुकून जर ते कोलॅप्स झालं तर खालच्याला त्रास होतो. तुम्ही त्या ठिकाणी जसं कुस्तीला गादी सिस्टीम करतो ती केल्याशिवाय दहीहंडी करून देऊ नका. ॲक्सिडेंट होत आहेत साहेब, लागतो कोणी जात आहे त्यामध्ये. तर त्या ठिकाणी पहिलं तुम्ही त्यांना सांगा बंधन, कारण अनेक कित्येक खर्च करतात पण तेवढा खर्च करा तुम्ही आणि गाद्या ठेवा ना. त्यांनी कुस्ती नियमावली- करतात तसं. नाही, नाही, नियमावली प्रत्येकाने केली पाहिजे. मग त्यांना आदेश करा. त्याची कागदाची नाही पण त्यांना आदेश द्या ना, तर करतात साहेब ते. करायला करू शकतो. आयोजकांनी त्याची एक काळजी घेतली पाहिजे. नाही ना, पण आपण त्यांना दिलं तर ना, आपण त्यांना सांगितलं पाहिजे साहेब. हाऊस आहे मला मान्यता आहे, पण हौशापायी त्रास होत असेल त्याची काळजी त्यांनी घ्यायला आपण त्यांना सांगितलं गेलं पाहिजे. पण परमिशन आता साहेब म्हणले परमिशन रस्त्याची अडवणूक करू नका, ही परमिशन नाही देतात. पण उद्याचा घडणारी घटना नाही आणि तुम्ही जे बोलता आहात तर ते सहभागी होणाऱ्यांनी पण विचार केला पाहिजे. घेऊन आपण त्यांची मिटिंग घेऊ ना तशी. आता हे वर्ष देऊ सोडून पण ती घेऊन आपण
म्हणजे काळजी किती द्यायची? सगळं जर प्रशासनच करू शकलं असतं नाही नाही तर आपण- नाही, सहकार्यानं आज चंद्राव गेलो असतो आपण आज. साहेब मी पर्सनल जाऊन सांगितलंय. बरं, आज या ठिकाणी आभारच मानायचं. आज या ठिकाणी खरं तर यापूर्वी सासवड शहरातले वाहतूक हा फार मोठा समस्या आपल्या सर्वांना भेडसावते. या माध्यमातून आदरणीय आमदार संजय चंद्रकांत जगताप साहेब यांनी वारंवार सूचना करून या पद्धतीने एखादा दुसरी तिसरी सगळ्या घटकांना विचारात घेऊन खरं तर ही इम्प्लिमेंट आपण करतोय. आणि यासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या सासवड नगरपालिकेच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका आणि आपल्या सर्वांच्याच ज्येष्ठ आदरणीय काकी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आदरणीय बर्डे साहेब DYSP उपविभाग अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर PI साहेब अधिकारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सर्व स्टाफ. त्याचबरोबर PMT ST डेपो, त्यानंतर व्यापारी संघटनेचे सर्व सन्माननीय अध्यक्ष तसेच फळ विक्रेते अध्यक्ष आदरणीय काका असतील, आदरणीय गिरमे साहेब असतील, पत्रकार बंधू असतील, सगळेजण महेश दादा असतील, सगळेच उपस्थित वेळात वेळ काढून आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपल्या शहराविषयी आपल्या सगळ्यांनाच तळमळ आहे, त्यातून चांगलं काहीतरी व्हावं म्हणून आपण हा पहिला प्रयत्न करतोय. याला सगळेजण निश्चितपणानं साथ देतील आणि उद्याचं आपलं सासवड हे निश्चितपणानं एक ट्रॅफिक मुक्त सासवड होईल अशी ग्वाही या ठिकाणी मी देतो. आणि आपण सर्वांनी मिळून या उपक्रमाला शासनाला प्रशासनाला मदत करू हेच या ठिकाणी विनंती करून आपल्या सर्वांना आवाहन करतो. आपण सर्वजण या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिला सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. ते PS यामागे नाहीये. हे करू नका अत्याचार नाही झाला आपलं पाहिजे. म्हणून केलं पाहिजे. हो. शेवटी कसं आहे, कुणावरती काय वेळ येईल ते सांगता नाही विचाराने देऊन करा, नाही तर काय होणार आहे? म्हणजे तुम्हाला वाटायचं उगीच आहे ना, यांचं काहीतरी अजेंडा नाही ते दिसतो. आता राजकारण म्हणजे एखादा काय करणार वेगवेगळे विचार पसरवणार हे लक्षात घ्या. नाही होणार आहे. आता वाटतं एवढं सोपं नाही. शहराची गरज आहे. बरोबर आहे. सर्वांच्या करता चाललेलं आहे. शहराची गरज आहे. आता काही काही त्याचा विपर्यास करू शकतात अशी. सो त्यामध्ये नकारात्मक भावनेने घेऊ नका हा विषय कृपया. अशी विनंती माझी सर्वांना. चला ओके.